सांगोला तालुक्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख आपल्याबरोबर आहेत। बाबासाहेब देशमुखजी, काल तुम्ही विधानसभेमध्ये खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की संपूर्ण तुमचा भाग जो आहे तो दुष्काळी आहे। अशा वेळेतच त्या ठिकाणी चारा छावण्यांची गरज असते, नाहीतर जनावर असतील, शेतकऱ्यांची खूप मोठी समस्या जी आहे ती उद्भवताना सातत्यानं पाहायला मिळते। सातत्यानं चारा छावण्याच्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे का? ज्या पद्धतीने दुबार पेरणीचं संकट एकीकडे शेतकऱ्यांना ओढावलेलं पाहायला मिळते, काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, काही ठिकाणी पाऊसच नाही। अशा परिस्थितीत चारा छावण्यांची गरज किती आहे आणि तुमच्या मतदारसंघात नेमका चारा छावण्यांचा प्रश्न काय निर्माण झाला? सद्य परिस्थितीत आमच्या मतदारसंघात चारा छावणीचा चालू करण्यासारखी परिस्थिती नाही आहे, पण एप्रिल 2019 ते ऑक्टोबर 2019च्या दरम्यान जवळजवळ सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर तालुक्यातल्या चारा छावणी चालकांनी चारा छावण्या चालवल्या। ज्या मुख्या जनावरांना शेतकरी बळीराजा स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जपतो, अशा मुख्या जनावरांना जीवनदान देण्याचं पुण्याचं काम चारा छावणी चालकांनी केलं। त्यांचे जवळजवळ 33 कोटी या सरकारकडे अनुदान प्रलंबित आहे आणि बाई जयंत पाटील यांनी 4 वेळा आणि मी निवडून आल्यापासून तिसऱ्यांदा लक्षवेधी मांडलेली आहे आणि 33 कोटीचा प्रश्न आहे। नाही तर त्या चारा छावणी चालकांच्या घरामध्ये काहींचं लग्न आहे, काहींच्या उच्च शिक्षणाच्या संदर्भातले प्रश्न आहेत आणि त्या चारा छावणी चालकांनी कर्ज घेऊन चारा छावण्या चालवल्या। अशा कठीण परिस्थितीत मुख्या जनावरांना जीवनदान देण्याचं काम केलंय। आज सरकार त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही, तर निश्चितपणे आत्ताच्या माझ्या लक्षवेधीला मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की आम्ही 7 दिवसात बैठक घेऊन 1 महिन्यात हे अनुदान लवकरात लवकर देऊ। पाहू आपण काय परिस्थिती निर्माण होते, पण माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती एवढीच असेल की लवकरात लवकर त्या चारा छावणी चालकांचा प्रश्न मिटला पाहिजे आणि ते अनुदान मिळालं पाहिजे। एकीकडे तुमच्या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेसचे जे आमदार होते त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं जी आहेत ती तुमच्या मतदारसंघांमध्ये घेऊन आले, परंतु दुसरीकडे मात्र जी मूलभूत गरज आहे दुष्काळ पडल्यावरती चारा छावण्यांची, त्या चारा छावण्या जे ज्यांनी सुरू केले त्याच लोकांची मात्र थकबाकी होते। एकीकडे राज्यातले कंत्राटदारांची थकबाकी आहे, जवळपास ती देखील हजारो कोटींच्या घरामध्ये ती सगळी रक्कम आहे। ही 30 ते 35 कोटी रुपयांची रक्कम जी चारा छावण्यांची झालेली आहे त्या देण्याच्या बाबत सरकार सकारात्मक आहे का? कारण की गेले किती महिने हे पैसे जे आहेत ते दिलेले नाहीत सरकारने। जवळजवळ 5 वर्ष झाली आणि मागच्या पंचवार्षिकच्या लोकप्रतिनिधींनी याच्याकडे गांभीर्याने पाहिलं की नाही ही जनता पाहते, त्याच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही। पण आज सरकार या शेतकऱ्यांच्या चारा छावणी चालकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिल अशी अपेक्षा आहे, कारण उत्तरामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितले की 7 दिवसामध्ये आम्ही मीटिंग लावतो आणि 1 महिन्यामध्ये अनुदान जे प्रलंबित अनुदान आहे ते देऊ करू। परंतु चारा छावण्यांच्या संदर्भात सातत्याने प्रश्न निर्माण होतो। तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतायत की मोहोळ असेल, पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, सांगोला असेल, या सगळ्या भागांमध्ये पाऊस नाही पडला तर दुष्काळाची परिस्थिती एकंदरीत निर्माण होते आणि चारा छावण्यांची पुन्हा गरज लागते, कारण की ज्यांच्या गोठ्यामध्ये जनावर आहेत ती जाणार कुठे? परंतु या सगळ्या संदर्भात सरकार कुठेतरी एक ठोस उपाय करताना पाहायला मिळते का? कारण की ही समस्या आत्ताची नाही, गेल्या अनेक दशकांची ही सगळी समस्या निर्माण झालेली आहे। या समस्यांवरती ठोस उपाय काढण्याकरता काही जलसंधारणाची कामं असतील किंवा धरणांची कामं असतील, या सगळ्या संदर्भात सरकार ठोस उपाययोजना घेत आहे का? निश्चितपणे स्वर्गीय गणपतराव देशमुख आबासाहेबांनी 2019 पूर्वी जो आमचा तालुका दुष्काळी म्हणून पाहिला जायचा, आज त्या तालुक्यामध्ये 70% जमिनी ओलिताखाली आलेल्या आहेत, सिंचनाखाली आलेल्या आहेत। वेळेवरती त्या सिंचन योजनेच्या माध्यमातून आवर्तन सोडलं जातं आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी सर्व सरकार काम करते। म्हणजे शेतकरी हा कोणत्याही विचारसरणीचं शासन आलं तर त्याचा मुख्य गाभा हा शेतकरी असतो आणि जी 30% जी काही शेतजमीन ओलिताखाली राहिलेली आहे त्यासाठी प्रस्ताव प्रलंबित आहे। त्यासाठी जलसंपदा मंत्री सन्माननीय विखे पाटील साहेबांनी तो निधी लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी आश्वासन दिलेलं आहे। 15 गावचा एक प्रश्न आहे सांगोला उपसा सिंचन योजनेचं, मी आल्यानंतर 2 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये निश्चितपणे माझ्या तालुक्यात तर सर्व शेतजमीन ही ओलिताखाली येईल, पण ज्यावेळेस दुष्काळ निर्माण होईल तशा परिस्थितीमध्ये भविष्यकाळात सुद्धा चारा छावणीची समस्या उद्भवू शकते आणि
त्या संदर्भात शासनाने AI टेक्नॉलॉजीचा वापर करून भविष्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, दुधाचा प्रश्न आहे, चारा छावणीचा प्रश्न आहे, अतिवृष्टीचा प्रश्न आहे, याच्याकडे या टेक्नॉलॉजीचा वापर करून निश्चितपणे एक संशोधन करून शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. सांगोल्याचे आमदार आहेत बाबासाहेब देशमुख, त्यांचं असं म्हणणं आहे की वारंवार दुष्काळ जो आहे तो आमच्या संपूर्ण भागामध्ये येत असतो, त्यामुळे चारा छावणी लावणं हा काय त्याच्यावरचा उपाय नाही आहे. त्याच्यावरती खरं तर AI टेक्नॉलॉजीच्या मार्फत काम करून जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते तात्काळ सोडवण्याकरता सरकारने पुढचं पाऊल आखण्यात यावं आणि त्याचसोबतच जो चारा छावणीच्या लोकांचा प्रश्न आहे, अर्थात 30 ते 35 कोटी रक्कम जी आहे ती चारा छावण्यांची थकीत करून ठेवलेली आहे या सरकारकडनं गेल्या 5 वर्षात, ती लवकरात लवकर देण्याची मागणी जी आहे ती प्रश्नांद्वारे बाबासाहेब देशमुख यांनी विधिमंडळात मांडलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.